हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला 10 ते 15 वर्ष जुन्या साडीपासून ते सुद्धा कमी कापडामध्ये कुठेही जोड न लावता अंब्रेला कसा शिवायचा हे दाखवणार आहे. आता तुम्ही बोलाल साडी आहे तरी कमी कापड का बोलते? तर तुम्ही साडी व्यवस्थित बघितली तर तुमच्या लक्षात येईल की लाईन असलेला भाग वरचा पार्ट करण्यासाठी आपल्याकडे कापड जास्त आहे, पण खालचा भाग करण्यासाठी फक्त आपल्याकडे 2.5 मीटरच कापड आहे. तर त्या 2.5 मीटरमध्ये आपल्याला अंब्रेला ड्रेस शिवायचा आहे, तो सुद्धा कुठेही जोड न देता. तर तुम्ही हे बघितलं तर कापड स्ट्रेचेबल आहे, तर अशा कापडावरती शिलाई मारायला प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला जोडसुद्धा द्यायचं नाही आहे. त्यामुळे आपण न जोड देता कशी कटिंग करायची हे दाखवणार आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठे जोड न देता कशी कटिंग करायची हे दाखवलं होतं आणि तो व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडलेला होता. सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला फक्त घडी चेंज करून आपण कशा पद्धतीने कुठेही न जोड देता कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला जो लाईनचा भाग होता त्याच्यावरती मी वरचा पार्ट ठेवून कटिंग केलेला आहे. तर आता हे कटिंग मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण प्रत्येकी कटिंग सेमच असते. फरक पडतो तर घडीमध्ये. तुम्ही घडी कशा पद्धतीने घालता त्यावरती पूर्ण तुमची कटिंग अवलंबून असते. तर आज मी तुम्हाला कमी कापडामध्ये कुठेही जोड न देता अंब्रेलाची घडी कशी घालायची हे दाखवणार आहे. आता आपण साडीमधून लाईन असलेला भाग कट करून फक्त डॉट असलेलाच भाग ठेवलेला आहे. तर त्या डॉट असलेल्या भागाची घडी घालायची आहे. म्हणजे आता आपलं हे डबल कापड आहे. तर सगळ्यात अगोदर कंबर आपली ही 40 इंच आहे, तर 40चा 1/4 10 इंच येतो. त्यामुळे आपण कोपऱ्यातून जर 10 इंच सोडून खाली मार्किंग करायचं म्हटलं तर एक साईडला आपली बरोबर येते, पण दुसऱ्या साईडला बघितलं तर अगदी 22 इंच म्हणजे आपल्या मांडीपर्यंतच तो अंब्रेला ड्रेस येऊ शकतो. त्यामुळे आपण अशा पद्धतीने कटिंग न करता, म्हणजे ही मी तुम्हाला अगोदर दाखवलेली पद्धत होती कटिंगची, पण आपण अशा पद्धतीने कटिंग न करता आता आपण दुसऱ्या पद्धतीने कटिंग करणार आहोत. म्हणजे कापड सेम असतं, पण आपण घडी वेगवेगळ्या पद्धतीने घातली तर कटिंगची पद्धत बदलते आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह होतो. तर बघा इथे अगोदर साडी डबल फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर परत त्रिकोणी घडी घालून घेतली. म्हणजे जशी आपण अंब्रेला कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने घडी घालून घेतलेली आहे. आता या कोपऱ्यातून आपण मेजरमेंट टाकायचं आहे. तर आता कोपऱ्यातून आपण 10 इंच खाली घेतलेला आहे. आता 10 इंचापासून खाली आपल्याला जेवढी उंची पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. तर कस्टमरला याची उंची गुडघ्याच्या थोडी खाली पाहिजे होती, म्हणजे आपलं मेजरमेंट हे 30 इंचच येत होतं. तर आपण अशा पद्धतीने घडी घातल्यानंतर आपलं मेजरमेंटसुद्धा 30 इंचच आलेलं आहे. तर मागाच्या घडीमध्ये आपलं मेजरमेंट हे 22 इंच येत होतं. त्यामुळे आपण मागासप्रमाणे जर कटिंग केलं असतं तर आपलं गुडघ्याच्या वरती ड्रेस आला असता आणि तो दिसायला खराब दिसला असता. त्यामुळे आपण अशा पद्धतीने कटिंग केली की आपलं गुडघ्याच्या खालपर्यंत उंची येत आहे. आता तुम्हाला समजलं असेल, प्रत्येक वेळी एकच फॉर्म्युला वापरून चालत नाही. कापडाप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला चेंज करावा लागतो. आपण ही कटिंग कशा पद्धतीने केली हे तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर थोडंसं पाठी करून पुन्हा एकदा शांतपणे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आपण हे कशा पद्धतीने केलं आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल किंवा कटिंग करायला भीती वाटत असेल तर अगोदर पेपरची घडी घालायची आहे आणि मेजरमेंट टाकून नंतर कट करून बघायचं आहे की आपण कटिंग करतोय ते बरोबर करतोय की नाही. आता आपला स्टिचिंगचा भागसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या अंब्रेलाला कुठेही जोड नाही आहे. म्हणजे आपला अंब्रेला अखंड आहे, तर तो कमरेमध्ये जोडताना कशा पद्धतीने जोडायचा हे मी तुम्हाला दाखवते. आपण या ड्रेसला अंब्रेला स्लीव्ज केले आहे, तर तुम्हाला ह्याची कटिंग पाहिजे असेल तर अगोदर मी ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. वरच्या भागाला खाली कमरेचा भाग कसा जोडायचा हे मी अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवलं नाही, फक्त बाजूला फिटिंगची लाईन कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते. आपण वरचा पार्ट जसा नेहमीप्रमाणे फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घेतलेला आहे आणि जी मार्जिन आहे ती नंतर थोडी क्रॉस फोल्ड करून कमरेला अखंड आपण खालचा भाग जोडून घेतलेला आहे, कारण आपल्या या अंब्रेला ड्रेसला बाजूलासुद्धा कट नाही आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा जोडून घेतलेला आहे. आता आपली जी ओपन बाजू आहे ती कशा पद्धतीने फिटिंग करायची हे मी तुम्हाला दाखवते. तर कमरेपासून खाली 3 इंच फिटिंग लाईन मारायची आहे आणि त्यानंतर मग अस्तर आणि मेन पीस हा वेगळा करायचा आहे. अगोदर पण मेन पीसवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारतो तर हा भाग मी स्किप केला नाही. तुम्हाला जर हे शिलाई मारायला येत असेल तर थोडासा हा भाग स्किप करून पुढे व्हिडिओ बघू शकता. बऱ्याच ताईंना इथे नक्की कशी शिलाई मारायची हे समजत नाही, म्हणून मी इथे व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. मलासुद्धा सुरुवातीला नक्की इथे कशा पद्धतीने शिलाई मारायची जेणेकरून बाहेरच्या साईड व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये दिसेल हे येत नव्हतं. पण नंतर ड्रेस शिवून मला सवय झाली, त्यामुळे मी हा इथला भाग स्किप केला नाही. तुम्हाला जर जमत असेल तर हा भाग तुम्ही स्किप करून पुढे बघू शकता. तरी शिलाई मारून झाल्या तर मस्त फिनिशिंगमध्ये आपली ही बाजू जोडलेली आहे. पण तुम्हाला तिथे थोड्याशा चुन्या दिसत असतील, कारण हे कापड स्ट्रेचेबल असल्यामुळे यावरती शिलाई व्यवस्थित येत नाही, त्यामुळे इथे थोडंसं चुन्या असल्यासारखं दिसतंय.
आता तुम्ही दुसरी बाजू बघा. हे बघा फिटिंग लाईन इथे आहे. तर इथून खालची बाजू आपली किती व्यवस्थित अशी दिसत आहे. कारण आपण अंब्रेलाची अशा पद्धतीने कटिंग केली होती जेणेकरून तो तिथे जोड येऊ नये म्हणून. हे कापड स्ट्रेचेबल असल्यामुळे अस्तर असल्यानंतर व्यवस्थित अशी शिलाई बसते, पण अस्तर नसेल तर अजिबात शिलाई बसत नाही. तर आता आपला हा ड्रेस बऱ्यापैकी शिवून झालेला आहे, पण आता मेन काम बाकी आहे ते म्हणजे खालच्या साईडून फोल्ड करणे. तर तुम्हाला मी अगोदरच बोललेले हे कापड स्ट्रेचेबल असल्यामुळे खालच्या साईडून फोल्ड करताच येत नव्हतं. मी वेगवेगळ्या पद्धतीने खूप ट्राय केलं, पण तरीसुद्धा ही खालची बाजू फोल्ड करताच येत नव्हती. त्यानंतर मी मिशोवरून अशा पद्धतीची एक टेप मागवली होती. ती खरं तर वेगळ्या कामासाठी मागवली होती, पण ट्राय करून बघितली तर हे सुद्धा सक्सेस झालं. तर हे नक्की कितीला घेतलं हे किंमत माझ्या काही लक्षात नाही. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल, तुम्ही तिथून हे घेऊ शकता. तर हे बघा ती टेप आपण अशा पद्धतीने फक्त इथे ठेवलेली आहे आणि सरळ शिलाई मारलेली आहे. तर अगदी आपली व्यवस्थित अशी शिलाई बसलीसुद्धा आणि खालच्या साईडला मस्त आपली फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. जशी आपण कॅनव्हास लावून फिनिशिंग करतो सेम त्याच पद्धतीने फिनिशिंग आलेले आहे. त्यामुळे मागवून ठेवलेल्या टेपचा आयत्या वेळेला मला खूप उपयोग झाला. तर ही टेप अजून कुठे वापरायची हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. नक्की मी त्याचा अजून वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापर करायचा हे तुम्हाला दाखवेन. तर हे बघा अशा पद्धतीने 10 ते 15 वर्ष जुन्या साडीपासून मस्त आपण अंब्रेला ड्रेस शिवलेला आहे विथ अंब्रेला स्लीव्सची कटिंग अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी केलेली आहे. आणि खाली आपण ही पट्टी लावल्यामुळे तुम्ही बघू शकता खालचा घेरसुद्धा आपला मस्त आलेला आहे. सोबतच आपण हा बेल्टसुद्धा दिलेला आहे. कस्टमरला हा बेल्ट पाहिजे होता. तुम्ही स्टाईल म्हणून सुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर फिटिंग करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.